आपली .o फाईल आणि libc.so मधली फाईल कंबाईन होतात, लिंक होतात एकमेकांसोबत आणि याच्यातनं a.out बनते. कोण येतं a.out. आता नोटीस करा, मी तुम्हाला a.out पण उघडून दाखवतो. नोटीस करा, प्रोसेसच्या आतमध्ये काय काय गोष्टी असतात, टेक्स्ट सेक्शन, डेटा सेक्शन, BSS, नॉन BSS, टॅग, सगळं सांगेन. हे डेटा कुठे जातो, आपला कोड कुठे जातो प्रोसेसच्या आतमध्ये, तेव्हा तुम्हाला एक कंप्लीट, आपण बोलतो ना डेमो लेक्चर कंप्लीट झाल्याचा फील मिळेल तुम्हाला. लेक्चर असेल. आता याची साईज बघा, याचा एक फॉर्मॅट आहे दाखवण्याचा. चला स्टार्ट करूया. सुरुवातीला थोडं रिवाइज करूया गोष्टी आणि जेव्हा मी म्हणेल ना आता टॉपिक चालू झालाय तिथनं मग गोष्टी स्टार्ट करूया. चला लक्ष द्या. बरं, तुम्ही काही शब्द ऐकलेले असतील. हां, मग आता मला सांगा, OS हा शब्द ऐकलाय सगळ्यांनी. OS चा फुल फॉर्म ऑपरेटिंग सिस्टम. किती OS फेमस आहेत? 3. कोणत्या कोणत्या? विंडोज, लिनक्स, मॅक OS. ठीक आहे. या डेस्कटॉप OS आहेत. कसल्या OS आहेत या? डेस्कटॉप. डेस्कटॉप म्हणजे आपला लॅपटॉप असतो किंवा आपलं मशीन असतं. मशीन म्हणजे काय? हे डेस्कटॉपचं मशीन असतं, बरोबर ना? हां, आता एक पॉईंट हे शिकवण्याच्या आधी क्लिअर करतो. मी सगळ्यात जास्त जी OS वापरतो ती लिनक्स आहे. वापरतो म्हणजे क्लासमध्ये जे कोड होतील ना ते सगळे लिनक्स वरती मी करून दाखवेन. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही विंडोज वरती सुद्धा VS कोड वरती मी जे कोड सांगितले ते सगळेच्या सगळे टाईप करू शकता. प्लस ज्या लोकांना असं वाटतंय, किती लोकांना बरं असं वाटतंय मला सांगाल? ठीक आहे, किती लोकांना असं वाटतंय ज्या मी लिनक्सच्या कमांड वापरतोय त्या तुम्हाला जशाच्या तशा तुमच्या लॅपटॉपवर पण टाईप करून बघायच्यात, माझ्यासारखेच कोड तुम्हाला लिहायचे, म्हणजे लिनक्सच्या कमांड वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे, असं किती लोकांना वाटतंय? लिनक्सच्या कमांड सगळेच आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 90% लोक आहेत. बरं, लिनक्सच्या कमांड जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला लिनक्स OS इन्स्टॉल नाही करायचे तर तुम्ही विंडोज वरती सुद्धा मी ज्या लिनक्सच्या कमांड सांगतोय, मी जे लिनक्सचं दाखवतोय ते सगळं करू शकता. याच्यासाठी एक WSL नावाचं ऍप्लिकेशन असतं. याचा फुल फॉर्म आहे विंडोज सब सिस्टीम फॉर लिनक्स. विंडोज सब सिस्टीम फॉर लिनक्स. मी जे टर्मिनल वगैरे वरती टाईप करतोय ना, LS नावाची कमांड, VIM वगैरे, सगळंच्या सगळं तुम्हाला समजू शकतं. तुम्हाला WSL इन्स्टॉल करायचंय, तुम्ही इन्स्टॉल नका करू, काळजी करू नका. ज्यांना वाटतंय त्यांनी नेक्स्ट वीक पासून तुम्हाला एक टाइम स्लॉट दिला जाईल. तुमच्या वेळेनुसार नसेल तो टाइम स्लॉट, फक्त आहे ना दुपारचा असेल, 3 ते 5च्या दरम्यानचा टाइम स्लॉट दिला जाईल नेक्स्ट वीक मध्ये. ते सचिन सर जे लोक ग्रुपमध्ये ऍड आहेत त्या लोकांना तो टाइम स्लॉट दिला जाईल आणि तुम्ही त्या टाइम स्लॉट मध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल ना तेव्हा या. आमची जी लोक आहेत ते तुम्हाला WSL, तुम्ही शेजारी बसायचं त्यांच्या, तो काय काय स्टेप फॉलो करतोय हे तुम्ही चेक करायचं. असं का माहितीये का, तुम्ही करायला गेलात काही प्रॉब्लेम नाही, अवघड नाहीये, अतिशय सोपं आहे WSL इन्स्टॉल करणे. पण तुम्हाला माहिती पण पाहिजे की हे काय करतं, मग तो तुम्हाला फोल्डर स्ट्रक्चर वगैरे सगळं सांगतील. म्हणजे सचिन असेल, सुबोध असेल, शिव असेल, गोविंद असेल, ही 6-7 लोक आहेत ना कंपनीमधली, हे तुम्हाला तुमच्या सोबत शेजारी बसून ते सांगतील. ते फक्त तुम्हाला WSL नाही सांगणार, ते तुम्हाला 2-3 कमांड आहे ना इथे कशा मी टाकतो त्या कमांड तुम्हाला चालवून दाखवतील. बघ बरं, ही कमांड सर वापरतात तर ही कमांड तुला इथे वापरता येईल. म्हणजे जेणेकरून माझा फॉर्मॅट इथला शिकवण्याचा आणि तुमचा टाईप करण्याचा फॉर्मॅट सेमच राहील. पण जरी हे इन्स्टॉल नाही केलं आणि तुम्ही डायरेक्ट कोड VS कोडवर केले तरी काही फरक पडत नाही. आपल्याला घेणं देणं कोडिंग शिकण्याशी, बरोबर. किती झालं तरी प्लॅटफॉर्म तुम्ही कधीही शिकू शकता. हे प्लॅटफॉर्म आहेत ना, प्लॅटफॉर्म म्हणजे ह्या OS आहेत, या कधीही शिकता येतात. ही तर तुम्हाला ऑलरेडी येते, ही शिकावी लागेल का? म्हणजे ऍटलिस्ट एंड युजर तरी तुम्ही आहात ना. विंडोज वापरता येतं ना सगळ्यांना, म्हणजे वापरता येते ना, क्लिक 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 करता येतं, काय अवघड नाही. लिनक्स वापरायला कमांडची गरज जास्त असते. कमांड लाईन म्हणजे टर्मिनल, जो तुम्हाला दिसतो माझ्या कोडमध्ये सारखा टर्मिनल डॉलर सिम्बॉल पासून स्टार्ट होतो. तुम्ही नोटीस केलेलं असेल, दाखवतो थोड्या वेळाने. मॅक OS पण बघा ना, एकतर विंडोज सारखं पण वापरू शकता, क्लिक क्लिक क्लिक, और लिनक्स सारखं पण मॅक वापरता येतं. म्हणजे कमांड लाईननी पण मॅक मध्ये गोष्टी होतात. म्हणजे याचा अर्थ मॅक बघा ना, ब्युटी विथ ब्रेनच आहे. ऍक्च्युली UI पण भारी आहे आणि तुम्ही लिनक्स सारखा पण वापरू शकता. चला असो, लक्ष द्या. आता मी तुम्हाला एक सांगतो वाक्य, नीट ऐका. मी हे सगळं का शिकवतोय तर हे सगळं आता ह्याच्या पुढे एकदाच होणार आहे, हे लास्ट टाइम. याच्या पुढे तुम्ही इमॅजिन करायचं, मी जेव्हा शिकवतोय ना हे सगळं मॅप झालं पाहिजे. चलो, आहात ना सगळे पिक्चर मध्ये? चला मग आता मी एक सांगतो. आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या डेस्कटॉपमध्ये एक रॅम नावाची गोष्ट असते. रॅम काय रे? हार्डवेअर आहे, बरोबर की नाही? जेव्हा तुम्ही मशीन ऑन करता तेव्हा सगळ्यात पहिला इथे रॅम वरती कोण येते? OS येते. आता ती OS तिघांपैकी एक असेल, म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगू का, सगळ्या घराचा इन्चार्ज आहे ना, आपल्या लॅपटॉपचा इन्चार्ज म्हणजे चार्ज घेणारी व्यक्ती कोण आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणते, आता मी जेव्हा रॅमवर आले तर आता तू कुठलंही काम करायला रेडी राहा.
म्हणजे तुला फुटबॉलचा गेम खेळायचा आहे, तुला गाणं ऐकायचंय, तुला कोड टाईप करायचंय, तुला काही करायचंय, या सगळ्या गोष्टी प्रोसेस म्हणून येणार आहेत. मग तू एक काम कर, आता मी आले ना तर मी तुला हेल्प करेल या गोष्टी करून द्यायला. मग आता तुम्ही मला सांगा बरं, मला सांगा आता, हा फुटबॉलचा गेम आहे बरोबर की नाही, हा पण प्रोसेस आहे. फुटबॉलचा गेम खेळताना तुम्हाला मॉनिटरची गरज असते का, तुम्ही बिना मॉनिटरचा खेळता? कशाला मॉनिटरची गरज? दिसायला पाहिजे. हा बरोबर, दिसायला पाहिजे ना. काही किती गोष्टी इमॅजिनेशनवर कर असो, ठीक आहे, दिसायला पाहिजे. ठीक आहे, हा डेस्कटॉप आहे म्हणजे मॉनिटर म्हणूया आपण. ठीक आहे, आता मला सांगा, याचा अर्थ ह्या प्रोसेसला गरज कोणाची आहे रे? मॉनिटरची. पण मॉनिटर काय आहे? आणि जर प्रोसेस हार्डवेअरशी बोलले आणि हिने जर हार्डवेअरला काही धक्का लावला, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आणला, तर प्रॉब्लेम काय होऊ शकतो? आपल्याला नवीन मॉनिटर घ्यावा लागेल आणि हार्डवेअर घेणे म्हणजे जास्त कॉस्टली पडू शकतं बरोबर की नाही. मग याच्यापर्यंत पोहोचायचं तर कोणाची मदत घ्यावी लागणार? ओएसची. म्हणजे हा डायरेक्ट कॉल कधीच नसेल, हा कोणाची मदत घेईल? ओएसची. आणि ओएस याच्याशी कम्युनिकेट करायला हेल्प करेल. म्हणजे याचा अर्थ बघा, एक प्रोसेस कुठली आहे? फुटबॉलची. आता दुसरं गंमत दाखवतो, ठीक आहे, नीट लक्ष द्या. गाणं ऐकलं असेल ना, हा, तर MP3 फाईल असते बरोबर की नाही, किंवा मूवी बघायचं तर MP4 फाईल असते. आपण या फाईलवर डबल क्लिक करतो. समजा RRR नावाचं मूवी मधलं नाटू नाटू गाणं आहे, माहिती आहे ना, नाटू 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 असलं काहीतरी गाणं आहे, ऐकलं ना, आणि RRR नावाचा मूवी आहे बरोबर. तर समजा तुम्ही या गाण्यावर क्लिक केलं तर आपल्याला दिसतं की गाणं प्ले व्हायला लागलंय बरोबर की नाही. पण आता तुमच्या माहितीसाठी सांगतोय, काही आहे ना, काही प्रोसेस, काही फाईल्स आहेत ना डायरेक्ट प्रोसेस म्हणून येतात. काही फाईल्स या डायरेक्ट प्रोसेस म्हणून येतात, तर काही फाईल्स दुसऱ्यांची मदत घेऊन येतात. म्हणजे काय सांगतो, आता ही MP3 फाईल आहे, याच्यावर तुम्ही डबल क्लिक केलं, गाणं वाजायला सुरू होतं की नाही. पण मित्रांनो, गाणं आहे ना, डायरेक्टली गाण्याच्या फाईलची प्रोसेस येत नाही. इथे कोणाची प्रोसेस येते? VLC मीडिया प्लेअर, जो तुमचा डिफॉल्ट मीडिया प्लेअर असतो. म्हणजे याचा अर्थ इथं क्लिक केलं तरी ऑपरेटिंग सिस्टीम दुसऱ्याच माणसाला घेऊन येते की नाही. मग आता ह्याला म्हणतात डिपेंडंट फाईल आहे. त्या डिपेंडंट म्हणजे कळलं का, या स्वतः रन होतील का? नाही. या कोण रन होतं? प्रोसेस म्हणून VLC. पण आता नोटीस करा, कालचं लेक्चर जर केलेलं असेल, तुम्हाला आठवते का, आपल्या कोडमध्ये एक a.out नावाची फाईल बनत होती. ही आपली एक्झिक्युटेबल फाईल आहे की नाही. पण तुम्ही मला सांगा, a.out फाईल जेव्हा मी अशी रन करतो ./a.out, तेव्हा ही a.out दुसऱ्या कोणाची मदत न घेता एकटीच रन व्हायला येते की नाही. याचा अर्थ ही डिपेंडंट आहे का? नाही, ही सेल्फ एक्झिक्युटेबल आहे. म्हणजे दोन टाईपच्या प्रोसेस असतात. नीट ऐका, दोन टाईपच्या प्रोसेस म्हणजे काय? फाईल्स आहे ना, प्रोसेसमध्ये कन्वर्ट होताना दोन टाईपच्या असतात. एक सेल्फ एक्झिक्युटेबल. सेल्फ एक्झिक्युटेबल म्हणजे काय सांगा बरं तुम्ही? ज्याच्यावर क्लिक केलं किंवा ज्याला रन केलं ती स्वतःच काय बनते? प्रोसेस बनते. आणि डिपेंडेबल किंवा DL आपण बोलतो ना, डिपेंडेबल एक्झिक्युटेबल. म्हणजे डिपेंडेबल एक्झिक्युटेबल काय असतात? ज्याच्यावर क्लिक केलं ना, त्याच्या वतीने दुसरीच कोणीतरी फाईल प्रोसेस म्हणून येते आणि ही त्याला फक्त इनपुट म्हणून जाते. याला डिपेंडेबल एक्झिक्युटेबल असं म्हणतात. ठीक आहे, याचाच अर्थ त्या स्वतः प्रोसेस म्हणून कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. मग आता ह्यांचं घेणं देणं सोडून द्या. फुटबॉलचा गेम बघा ना, डबल क्लिक केलं, फुटबॉलचा गेम स्वतः प्रोसेस म्हणून येतो, म्हणजे हा सेल्फ एक्झिक्युटेबल आहे. कळतंय का? पण गाण्याची फाईल डिपेंडेबल एक्झिक्युटेबल आहे. आपल्याला घेणं देणं आता ह्यांच्याशी नाहीये, आपल्याला घेणं देणं कोणाशी आहे? a.out. CCPP मध्ये कुठली फाईल बनते एक्झिक्युटेबल? a.out. बाय डिफॉल्ट हीच बनते. म्हणजे ही कशी आहे रे? सेल्फ एक्झिक्युटेबल. कळलंय? लक्षात आलंय? म्हणजे याचा अर्थ सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, कुठलीही गोष्ट तुम्ही कुठलाही प्लॅटफॉर्म वापरून लिहा, तर कुठलाही प्रोग्राम हा प्रोसेस म्हणूनच येणार आहे की नाही. मग हा जर प्रोसेस म्हणून येणार आहे तर ओएसच्या मदतीने हा काय होणार आहे? रन होणार आहे. आणि याचं आउटपुट तुम्हाला कुठे दिसतं? मॉनिटरवर दिसतं. म्हणजे बघा बरं, ऍक्च्युली हे असा फ्लो असतो, माहिती आहे ना, मी तुम्हाला सांगितलंय की प्रोसेस असते, हा ओएसच्या मदतीने कुठे जाणार? CPU वर जाणार. CPU वर काय होतात? इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतात आणि त्याच्यानंतर आउटपुट तुम्हाला कुठे दिसतं? मॉनिटरवर दिसतं. हे कालच्या लेक्चरला मी सांगितलं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट ऐका आता. ठीक आहे, नोटीस करा. म्हणजे आपली डायग्राम बघा अशी. चला बघा बरं, प्रोग्राम असतो हा कुठल्या लँग्वेज मध्ये लिहिलाय? हाय लेवल लँग्वेज बरोबर. आता मला सांगा, या प्रोग्रामला मला दाखवायचंय कशावर? मॉनिटरवर. कशावर दाखवायचंय? मॉनिटरवर. आउटपुट कुठे दिसणार? मॉनिटरवर. याला CPU ची गरज आहे का बरं सांगा? प्रोसेस करायला पाहिजे ना. हा ठीक आहे. म्हणजे हा कोड ह्याच्याशी बोलायचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे हार्डवेअरशी डायरेक्ट बोलायचं नसतं, म्हणून मध्ये पिक्चर मध्ये कोण आणली जाते? ओएस आणली जाते. मग ओएस काय म्हणते? तुला जर ह्याच्यापर्यंत जायचंय तर तुला माझ्या थ्रू गेलं पाहिजे. म्हणून ओएसला कळणारी भाषा काय रे सांगा? बायनरी. मग आता बायनरी मध्ये कन्वर्ट करायला आपण एक माणूस पिक्चर मध्ये आणतो, त्याचं नाव काय असतं? कंपायलर. सीच्या कंपायलरचं नाव? सी कंपायलर बरोबर. म्हणजे हा कोड कंपाईल झाल्यानंतर एक फाईल बनेल. कुठली फाईल असते ती सांगा? a.out.
म्हणजे बघा बरं ए डॉट आउट, आणि ही फाईल आपली रॅम वर जाणार ओएसच्या मदतीने, ही मॉनिटर ह्या इकडे या सगळ्या ठिकाणी पसरणार. याचाच अर्थ हा कोडचा आपला एक्झिक्युशन आहे. मी तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये हे सांगितलं. ह्याला काय म्हणतात, आपल्या एक्झिक्युशन फ्लो. म्हणजे आपला प्रोग्राम अशा पद्धतीने रन होतो. कुठला पण प्रोग्राम घ्या अशाच पद्धतीने रन होणार आहे CCPPचा. आय होप सगळ्यांना कळलंय. चला नेक्स्ट पॉइंटला जाऊया. लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. आता मला सांगा रे, कंपायलर म्हणजे काय? पहिले गोष्ट सांगा, पटपट बोला. कंपायलर म्हणजे काय? एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये काय करतो? कन्वर्ट करतो. ठीक आहे. मग बघा बरं, आता आपल्या सिनारिओमध्ये आपला सीचा कोड आहे, तर आपण सीच्याच भाषेमध्ये बोलूया. प्रोग्राम 1.c. इकडे कोण आला? कंपायलर. कंपायलरने काय केलं, तर आपल्या हाय लेवल कोडला एका दुसऱ्या कोडमध्ये म्हणजेच ए डॉट आउट फाईलमध्ये कन्वर्ट केलं. ही कशी फाईल आहे? बायनरी. म्हणजेच हा हाय लेवल कोड होता, म्हणजे इंग्लिश मधला कोड होता, तो बायनरी मध्ये कन्वर्ट केला. याचाच अर्थ एका भाषेला दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट केलं. पण माझं म्हणणं काय माहितीये का, कंपायलरची मला गरज का लागते सांगा? आन्सर पटापट देता आले पाहिजेत सगळ्यांना. ठीक आहे, सगळ्यांनी बडबडायचा ट्राय करा. सगळ्यांसाठी बोलतोय. का गरज लागली कंपायलरची? ओएस ला कळणारी भाषा. पण माझं काय म्हणणं आहे, ओएस ला कळणाऱ्या भाषेमध्ये मला का कन्वर्ट करायचंय? कारण मला हे सगळं हार्डवेअर पर्यंत घेऊन जायचंय. सीपीयू पर्यंत नाही गेलं तर सीपीयू एक्झिक्युशन करेल का? नाही करणार. एक्झिक्युशन नाही झालं, मला मॉनिटरवर आउटपुट दिसेल का? नाही दिसणार. याचा अर्थ मला हार्डवेअर पर्यंत पोहोचायचं. कोणाची मदत घ्यावी लागेल? ओएसची. म्हणजेच मी थोडक्यात काय सांगतोय बघा बरं, इथे एक ओएस नावाची कन्सेप्ट आहे, ऑपरेटिंग सिस्टीम. हा कोड ह्याला कळतो आणि हा म्हणतो की याच्या थ्रू मी तुला सगळ्या हार्डवेअर पर्यंत घेऊन जाईल. म्हणजे परत बघा बरं, ही स्टेप आहे. आणि याच्यामध्ये मस्त रोल प्ले करणारा माणूस कोण आहे? कंपायलर. आता जाऊया पुढच्या पॉइंटला. ठीक आहे, मी रिवाइज करतोय बरं का गोष्टी. हे तुम्हाला येत आहे, ऑलरेडी शिकवलंय ना. ठीक आहे, चला मग आता येतात कंपायलेशन मध्ये. डायरेक्ट कोड आपला ए डॉट आउट म्हणजे बायनरी मध्ये कन्वर्ट होतो का? किती फाईल बनतात? 4 फाईल बनतात. किती लोकांना 4ही फाईल माहिती आहेत? एक्झॅक्ट सांगता येऊ शकतात? चला, पहिली फाईल काय असते? डॉट आय म्हणजे इंटरमिडिएट फाईल. दुसरी डॉट एस म्हणजे असेंब्लीचा कोड असतो, तो इंग्लिश मध्येच असतो, आपल्याला वाचता येतो. प्री प्रोसेसिंगचा कोड पण वाचता येतो. तिसरा डॉट ओ ऑब्जेक्ट फाईल असते, ती बायनरी असते, वाचता येते का? नाही. आणि चौथी स्टेप लिंकिंग. ए डॉट आउट म्हणजे काय? आपली डॉट ओ फाईल आणि लिपसी डॉट एसओ मधली फाईल कंबाईन होतात, लिंक होतात एकमेकांसोबत, आणि याच्यातनं ए डॉट आउट बनते. ज्या ज्या लोकांना असं वाटत असेल ना, म्हणून म्हणतो लेक्चर करा. असं वाटते ना की सर सीसी प्रोग्राम 1.c असं केलं की मला डायरेक्ट ए डॉट आउट फाईल बनते. चूक. इथं मध्ये 3 फाईल बनतात आणि ही 4थी फाईल असते. मग तुम्ही म्हणाल आमच्या तर लॅपटॉपवर नाही दिसत आहे. तुमच्या लॅपटॉपवर दिसत नाही कारण तुम्ही त्याला रिक्वेस्ट नाही केली, मला त्या 3 फाईल बघायच्यात. सांगा बरं, जर त्याला मला 3 फाईल बघायच्या असेल एक्स्ट्राच्या, कुठली कमांड वापरतो आपण? सांगा सांगा, कमांड सांगा आधी. cc -save -temps आणि आपल्या प्रोग्राम 1.c. जसं आता बघा ना, हे आपण एक्स्ट्राचं वापरलं. हे एक्स्ट्राचं वापरल्याने मला किती फाईल्स मिळाल्या? 4 फाईल्स मिळाल्या. बघा बरं, 4 फाईल्स इथे मी दाखवतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की मास्टर आपल्याला ही ए डॉट आउट फाईलशी घेणं देणं असतं, पण ह्याच्यामध्ये या 3 फाईल बनलेल्या असतात. ऍक्च्युली याला टेम्पररी फाईल का म्हणतात माहितीये का? या फाईल घेऊन आपण त्यांचा वापर करू शकतो का? नाही. म्हणून या दिसत नाहीत आपल्याला. जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट करता तेव्हा त्या दिसायला लागतात. मग ते काय सांगतं माहितीये का? कंपायलर काय म्हणतो, बघ मी प्री प्रोसेसिंग करतोय, मी कंपायलिंग करतोय, मी असेंबलिंग करतोय, मी लिंकिंग करतोय. तुला घेणं देणं फक्त ह्याच्याशी आहे ना, मग मी तुला आहे ना हीच फाईल दाखवेन. पण जर तू रिक्वेस्ट केली ना, तर मी तुला सगळ्याच्या सगळ्या फाईल दाखवू शकतो. मग रिक्वेस्ट करायची आपण त्या कुठली कमांड वापरतो? -save -temps. जे लोक कालच्या लेक्चरला नव्हते, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, युट्यूबला लेक्चर आल्यानंतर ते लेक्चर नक्की बघा. कालचं लेक्चर, आज तर तुम्ही लेक्चरला आलायत, आजच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. याच्या पुढचे लेक्चर कुठलंही युट्यूबला येणार नाही. आजचं लास्ट लेक्चर असेल जे युट्यूबला जाईल. ठीक आहे, ते पण. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की काही गोष्टी अशा वाटतील तुम्हाला की आपल्याला सगळं येतंय आता डेमो लेक्चर मधनं, पण तसं नाही. ही सुरुवात झाली आताशी. बघा बरं, सांगतो तुम्हाला कसं. प्री प्रोसेसिंग लेवलला बरं मला सांगा, ही जी डॉट आय फाईल एक्सटेन्शन असतं, ही स्टेजला आपण प्री प्रोसेसिंग म्हणतो, बरोबर की नाही? पण प्री प्रोसेसिंगचं नेमकं काम काय आहे? हॅश इन्क्लूडला तो एरर शोधतो का? म्हणजे जर समजा माझ्या कोडमध्ये सेमीकोलन मिसिंग आहे, तो मला सांगेल का? म्हणजे प्री प्रोसेसिंगला फक्त काय बनतं रे? एक्सपांड होतात गोष्टी. कुठल्या गोष्टी एक्सपांड होतात? हॅश इन्क्लूड. बरं, एवढं पण माहिती आहे ना सगळ्यांना? हॅश इन्क्लूड नाही लिहिला तरी कोड लिहिता येतो. आठवते ना नक्की? हा, मग बघा,
याला काय करतो, हा एक्सपांड करतो. मग बघा बरं, माझ्या फाईलचं नाव काय असेल इथे, program1.i. ठीक आहे. त्यानंतर ही दुसरी फाईल बनली. याच्यामध्ये इंग्लिश मधलाच कोड आहे, HLL हाय लेवल लँग्वेज इंग्लिश मधला कोड आहे. याच्यामध्ये असेंब्लीचा कोड आहे, नक्की ना. या स्टेजमध्ये जी फाईल बनते ती कुठली फाईल असते, .s. या फाईलचं नाव काय बनतं, program1.s. आता मला सांगा, या स्टेजला कंपायलिंग म्हणतात. काय म्हणतात, कंपायलिंग. मग आता तुमच्या लक्षात येत असेल कंपायलिंग काय असतं. कंपायलिंग मध्ये सिंटॅक्स चेक केला जातो. एरर असेल तर एरर सांगितला जातो, की बोलतो की इथे एरर आहे, सेमीकोलन राहिलाय, कर्ली ब्रेस राहिलाय, हे सांगितलं जातं. मग हीच फाईल पुढे जाऊन याला कशामध्ये कन्वर्ट करते, ऑब्जेक्ट म्हणजे बायनरी फाईल असते, बरोबर की नाही. ही कशी फाईल आहे, बायनरी फाईल. या स्टेजला काय म्हणतात, असेंब्लिंग. काय म्हणतात त्याला, असेंब्लिंग. ठीक आहे. हा, मग ही कुठली फाईल बनणार आपली, program1.o. आणि ही फाईल प्लस कुठली फाईल, बोला पटपट, libc.so. ही पण ऑब्जेक्ट फाईल आहे की नाही. म्हणजे याच्यासारखीच या दोघांच्या कॉम्बिनेशननी एक नवीन फाईल बनते, तिला आपण काय बोलतो, कंपायलेशनच्या 4 स्टेज आहेत. या एवढ्या इम्पॉर्टंट आहेत ना, म्हणजे एवढ्या इम्पॉर्टंट आहेत, मी परत सांगतोय सगळ्यांना, की जर तुम्ही कुठलाही प्रोग्राम CPP मध्ये करत असाल, 100% सांगतोय, हा सेम फ्लो CPP मध्ये, एक्झॅक्टली सेम फ्लो CPP मध्ये पण कुठली फाईल बनते, आणि ह्या मधल्या स्टेप्स आहे ना सेम टू सेम CPP मध्ये पण आहे. म्हणजे तुम्हाला एकदाच शिकावं लागलंय, लक्षात आलं का. हेच तुम्ही मॅप करू शकता. आणि हे जावा वगैरेला कसं मॅप करायचं आपण तिकडे शिकूया. पण आहे ना, ह्या सेम प्रोसेस आहेत ना, या गोष्टी सेम आहेत. चला मग आता एक काम करूया, लास्ट पॉईंट याच्यातला, कंपायलेशन मध्ये पहिली स्टेज काय असते सांगा बरं सगळ्यांनी, प्री प्रोसेसिंग. हा ठीक आहे. प्री प्रोसेसिंगला कुठली फाईल बनते, .i फाईल बनली, बरोबर. नंतर दुसरी स्टेप काय आहे, कंपायलिंग. सांगा याला कुठली फाईल बनते, .s. याच्यामध्ये असेंब्लीचा कोड असतो. तिसरी स्टेज आहे असेंब्लिंग मध्ये जी फाईल म्हणजे कन्वर्ट केली जाते ती .o असते. या 3 फाईल या टेम्पररी फाईल असतात, ज्याचा आपल्याला घेणं देणं नसतं. म्हणून या दिसतात का, नाही दिसत, पण आपण रिक्वेस्ट केली तर या दिसू शकतात. मग आता तुम्हाला माहिती असेल, या फाईलला घेतलं जातं आणि आपली libc.so. बरं सगळ्यांनी मला सांगा, libc.so चा पाथ किती लोकांना माहिती आहे इथे बसलेल्यांपैकी, libc.so कुठे ठेवलाय, चला सांगा बरं पाथ, /user/lib/linux म्हणूया, म्हणजे x86 वगैरे लिहिलेलं असतं, म्हणजे लिनक्सची फाईल आहे. आणि इथे काय असते, libc.so. प्रश्न पुढचा, libc.so मध्ये काय आहे, कोड आहे. कोड कोणाचा कोड आहे, प्रिंटफ, स्कॅनफ, जे प्री डिफाईन्ड फंक्शन आहे त्या सगळ्यांचा कोड सी मध्ये कुठे सापडतो, कडक, बरोबर की नाही, कळतंय ना. मग हॅश इन्क्लूड मध्ये काय असतं, हॅश इन्क्लूड मध्ये डिक्लेरेशन असतं. तिथे आपल्याला कोड भेटतो का, नाही. समजलंय ना सगळ्यांना, हे कडक लेवलला कळलंय. ठीक आहे. चला मग आता तुम्ही मला सांगा, ह्याची आपल्याला काय बनणार आहे, a.out फाईल. मग मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो, मला सांगाल आन्सर. या दोघांच्या कॉम्बिनेशनने जी फाईल बनली तिचं नाव आहे a.out, बरोबर. आता एक छोटासा प्रश्न, नीट ऐका. याचाच अर्थ ह्या फाईलला, ही ओ फाईल आहे, .o फाईल, मग मी असं लिहितो program1.o. ही फाईलची साईज या फाईलच्या साईज पेक्षा लहान असेल की मोठी असेल, याची साईज मोठी असेल की लहान असेल याच्यापेक्षा, का बरं लहान, कारण ह्याच्यामध्ये अजून कोणीतरी काय होते, मग ऍड झाल्यानंतर ऑब्व्हियसली ह्या फाईलची साईज काय असणार, जास्त. मग मी तुम्हाला ह्याचा प्रूफ देऊ का, ही फाईल लहान आहे आणि libc.so नंतर a.out फाईल मोठी होते. चला बघायचं. चला मग एक काम करूया, तुम्हाला कळेल. पहिलाच पॉईंट असा आहे ना की तो तुम्हाला माहित नाही, पहिलाच पॉईंट. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. आधी लक्ष द्या, लिहू नका आता कोड, हे तुम्ही लिहिलेलं आहे ऑलरेडी. चला आज जरा छान कोड लिहूया. छान म्हणजे काय, हॅलो वर्ल्ड ऐवजी गो टू हेल. ठीक आहे, चला बोला, हॅश इन्क्लूड, हे देवाचे असते ना लाईन, हो नाही का, बरं ठीक आहे. चला सांगा कोड काय लिहायचं इथे, प्रिंटफ. हा आता नोटीस करा. चला हॅलो, आता हा बघा, हा गरीब कोड होता, हॅलो वर्ल्ड. सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हा पहिला शिकवला जातो, बरोबर. पण तुम्हाला मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक गोष्ट कळलेली असेल, आपल्याला फक्त हा प्रिंट कसा होतो हे नाही कळलं, तर ह्याच्यापर्यंत कसं जाता येते हे सगळं कळलंय आपल्याला. मग चला मी तुम्हाला दाखवतो इथे काय करायचंय. चला इथे ls केलं, एकच फाईल आहे, एकच फाईल. परत सांगतोय, काही लोकांनी, सेकंड इयरच्या लोकांनी असं म्हटलंय की सर तुम्ही ज्या कमांड टाईप करता ते आम्हाला कळत नाही. काळजी करू नका, बोलतोय मी तुम्हाला, हे तुम्हाला एवढ्या वेळा दिसेल ना, तुम्ही ह्याला कंटाळाल.
तुम्ही म्हणाल की काय LS करत असतो सारखा, काय VIM विम यार यार CC करतोय, कमांड करतोय, MKDIR, अरे RMDIR. तुम्हाला सारखं एवढ्या वेळा दाखवेल ना मी या गोष्टी, की तुम्हाला असं होईल की हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आणि कंपनीमध्ये मेनली 50 कमांड जास्त यूज केल्या जातात. 50 कमांड. त्याची पण PDF आहे आपल्याकडे, जी आपण म्हणजे आपण लेक्चरमध्ये पण वापरतो. ते तुम्हाला PDF पाठवतो. तुम्ही त्या कमांड एकदा बघून घ्याल फक्त. कॉपी वगैरे कमांड ऐकलंय ना? म्हणजे एक फाईल दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करायचं. एक्झाम्पल सहित सांगतो बघा. इथे किती फाईल आहेत बघा आता? एक आहे. आता समजा मी ही फाईल कॉपी केली program1.c आणि मी आहे ना अजून एक फाईल बनवली बघा program2.c. आता मी program2.c फाईलमध्ये मी स्वतः कोड लिहिला का? पण मी पहिल्या फाईलला दुसऱ्या फाईलमध्ये काय करतोय? कॉपी करतोय. बघा एंटर केलं LS. इथे बघा इथे 2 फाईल आल्या की नाही. आता मी ना program2 वाली फाईल उघडून दाखवतो. मी काहीच लिहिलं नव्हतं याच्यात, पण याच्यात हा कोड आला. कसा काय आला सांगा? कॉपी नावाची कमांड. आता हेच जर विंडोजवर असतो तर आपण गरीबासारखं काय करतो? राईट क्लिक, कॉपी, पेस्ट. आठवते का? आणि हेच लिनक्स काय म्हणतं, अरे मित्र असं खेळू नको, याच्या आतमध्ये जे होते तेच डायरेक्टली वापर. आणि याच्या आतमध्ये काय वापरले जातात? कमांड वापरल्या जातात. काय वापरल्या जातात? कमांड. मग ह्याला आहे ना कमांड असं म्हणतात. जे सुरुवातीला शब्द लिहितो ना आपण. आता चला मला ही ना सेकंड वाली फाईल आहे ना, मला घेणं देणं आहे का त्या फाईलची? नाही. मला डिलीट करायची. कशी करायची सांगा? RM. RMचा अर्थ काय? RM. हा, RM म्हणजे रिमूव्ह. ठीक आहे. program2.c. बघा आता LS करतो, गेली की नाही फाईल? आता मला सांगा हेच विंडोज वरती कसं केलं जातं? प्रेमाने असं जात डिलीट. आणि आपण बघतो पण डिलीट झाले की नाही. ठीक आहे. ते म्हणतं की अरे मित्र तू GUI वापरतो. GUI म्हणजे काय? ग्राफिकल युजर इंटरफेस, जे क्लिकने ऍक्सेस करतं. पण लिनक्स काय म्हणतं माहिती का? हे आम्ही UI मध्ये जास्त विश्वास ठेवत नाही. आम्ही डायरेक्ट टर्मिनल म्हणजे काय कमांडने आम्ही गोष्टी करू शकतो. तुमच्या डोक्यात येऊ शकतं, मास्तर मला गुगल वगैरे ओपन करायचंय, मला जर गाणं प्ले करायचंय, कमांड लाईन होतं का? सगळं होतं. पिक्चर सुद्धा इथनं प्ले होऊ शकतो एका कमांडवरती. ठीक आहे. त्याच्यासाठी तिथं जाऊन पिक्चरवर डबल क्लिक करायची गरज नाही. ते डबल क्लिक केल्यावरती जे आतमध्ये होतं तेच इथं कमांडने होतं. ठीक आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना, आपण UI वर गेलो, क्लिक केला. क्लिक केल्यानंतर जे होतं ना त्याची कमांडच मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. म्हणजे याचा अर्थ जे मी तुम्हाला कमांड सांगतोय तो विंडोज मधला आतला पार्ट आहे. म्हणजे लिनक्स हे विंडोजच्या आतमध्ये बसल्यासारखं वाटतंय. हे लक्षात आलं का तुमच्या? हेच तुम्हाला सांगतोय कारण विंडोज सुद्धा युनिक्स कडनं आलंय. फक्त विंडोज सांगत नाही. सांगत का नाही? कारण विंडोजची जुनी सवय. असं चोरायचं, एवढं कॉपी करायचं की आपला सोर्स कोड दाखवला की जगाला कळलं पाहिजे कॉपी केलंय. म्हणून विंडोजचा सोर्स कोड तुम्हाला कधीच आहे ना ओपन सोर्स भेटणार नाही. तुम्ही शोधा आज नेटवरती जाऊन. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा सोर्स कोड तुम्हाला अख्ख्याच्या अख्ख्या फाईल येतात, गिटच्या लिंक येतात आणि तो लिनक्सचा सोर्स कोड आहे कारण तो ओपन सोर्स आहे. पण विंडोजचा सोर्स कोड शोधा बरं. विंडोज OS सोर्स कोड अजिबात येत नाही. का माहितीये का? विंडोज वाले बोलतात छे छे हे आम्ही करतच नाही. त्यामुळे बघा ना विंडोज कधीच ना त्यांनी कधीच मान्य केलं नाही आम्ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम पासून आलोय. कधीच नाही. पण लिनक्स बघा, मॅक बघा, डायरेक्टली सांगतात आम्ही आम्ही काय आहोत? फाउंडेशन कोणाचे आहोत? युनिक्स पासून आलेलो आहोत. आम्ही युनिक्स पासून डिझाइन केलेलो आहोत. चला लक्ष द्या आता इथे. इथे बघा एक फाईल आहे. बघा कंपाईल केला मी डायरेक्ट. असा कंपाईल केला तर मला किती फाईल मिळतील रे? एकच फाईल मिळेल. कुठली फाईल? अरे बोला. a.out. मग a.out आले का बघूया. आली का a.out? रन कशी करतात? ./a.out. डॉट स्लॅशचा अर्थ तुम्हाला सांगून टाकतो. डॉट म्हणजे या करंट फोल्डरमध्ये म्हणजे 5 नंबरचं जे फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये a.out नावाची फाईल आहे म्हणून करंट फोल्डरला रिप्रेझेंट करायला डॉट वापरला जातो. डॉट म्हणजे करंट फोल्डर आणि डॉट डॉट म्हणजे पॅरेंटचं फोल्डर म्हणजे ह्याच्या मागचं फोल्डर. म्हणजे ह्याच्या मागचं 5च्या मागचं फोल्डर काय? C नावाचं फोल्डर आहे. कळलं का? डॉट म्हणजे करंट. म्हणजे आता करंट डॉट डॉट तुम्ही असं म्हटले तर तुम्ही काय म्हणाल? मागच्या फोल्डरमध्ये. पण जर तुम्ही डॉट म्हणले आता तुम्ही करंट तुमचं लोकेशन काय? नरे. पण तुम्ही डॉट डॉट केलं जिथे तुम्ही राहता. समजा तुम्ही कॅम्पसमध्ये राहत असाल सिंहगडच्या तर तुम्ही डॉट डॉट म्हणजे पॅरेंट डिरेक्टरीमध्ये गेलात की नाही. याचा अर्थ हा सिनारिओ असा आहे. सोपं आहे. ठीक आहे. चला मग आता याला रन करूया. आन्सर आला हॅलो वर्ल्ड. सगळे पिक्चरमध्ये आहात. पण आता नोटीस करा मी याला काम करतो. बघा CC सांगा कमांड काय टाकायची? -save -temps program1.c. आता बघा इथे किती फाईल बनल्या बघा? 4. हेच मला तुम्हाला सांगायचंय. पहिल्या फाईलमध्ये काय असेल? .i मध्ये प्री प्रोसेसिंग म्हणजे आपला हॅश इन्क्लूडचा कोड असेल. चेक करायचा एकदा. चला बघून काढूया. कालचंच लेक्चर सारखं आहे आजचं. ठीक आहे. बघा हा कशाचा कोड आहे सांगा? हॅश. किती लाईनचा कोड असेल? 731 लाईनचा कोड असेल. आपल्या गरीब लाईन 4च आहेत. म्हणजे 727 लाईन आल्या कुठनं? हॅश इन्क्लूडच्या आतमध्ये होत्या. बघा आताशी 50% झालंय.
इथे दिसतात नंबर ऑफ लाईन्स आणि किती % फाईल कंप्लीट झाले ते दाखवलं जातं. आता बघा मी इथे खाली खाली आलो, टोटल तुमच्या लक्षात येईल. मग तुमच्या तुमच्या डोक्यात येईल मास्तर आपण तर इथे 734 झालाय आज, ठीक आहे, एक स्पेस एक्स्ट्रा, ठीक आहे. तर तुम्ही नोटीस करा, इकडच्या गोष्टी जर तुम्ही नीट नोटीस केल्या ना तुमच्या एक डोक्यात येईल, सर आपला कोड तर छोटासा आहे, मग हे बाकीचा कोड तर कोणी लिहिला, 4 लाईन सोडल्या, 730 लाईन आल्या कुठनं? मग काही लोकांना असं वाटेल की कुठून आल्या, त्या देवाच्या लाईन नाही, त्या कुठून आल्या, हॅश इन्क्लूडच्या आतमध्ये लाईन होत्या. मग नंतर त्याच्या शेजारची कुठली फाईल बनते, .s. .sच्या आतमध्ये काय असतं, पटपट बोला. असेंब्ली कोड असतो. बघा असेंब्ली कोड दिसतोय, म्हणजे तुम्हाला सगळं बनतं हे मध्ये, येस सगळ्या गोष्टी बनतात, ठीक आहे. नेक्स्ट लाईनला जाऊया. पुढे कुठली फाईल आहे, ओ. डायरेक्ट दिसेल का रे ओ फाईल अशी, नाही दिसणार. हा, कन्नड भाषा, थंडगुंड थंडपणे, ठीक आहे. काही बोलले काही कळेना, ठीक आहे. मग आता कसं बघायचं, XSD-B. तुम्ही शोधलं का XSD म्हणजे काय, -D ते -B आपण काय करतोय, हा बायनरी. आता इथे नोटीस करा, हा मधला पार्ट आहे ना, या कोलनच्या इकडे काय असतात, ऍड्रेस, आणि हा सगळा काय आहे, बायनरी कोड आहे. आणि हा कोड 0101 आहे. कसा आहे, 0101. आता मला सांगा, कळलंय ना, हे पार्ट फास्ट का सांगतोय, काल लेक्चरला बघितलंय. आता शेवटी कोण येतं, A.out. आता नोटीस करा, मी तुम्हाला A.out पण उघडून दाखवतो. नोटीस करा, स्क्रोल कर, A.out पण बायनरी आहे. म्हणजे याचा अर्थ A.out आहे ना, एक कॉम्बिनेशन आहे. कोणाचं माहितीये का, आपली .o आणि libc.so यांचं दोघांचं कॉम्बिनेशन बनून काय बनले रे, A.out बनले. मग आता चला मित्रांनो, एक काम करूया, सगळ्यांनी लक्ष द्या, इथे ls करतो. चला, ही जी शेवटची फाईल आहे ना, ही ओ फाईल, हिच्याशी घेणं देणं कोणाला असतं, OS काय म्हणते की माझ्यापर्यंत A.out येणार आहे ना, त्या A.outच्या आधी कुठली फाईल आहे, .o फाईल आहे, म्हणजे ऑब्जेक्ट फाईल. ही libc.so मध्ये काय होणार आहे, कंबाईन होणार आहे. म्हणजे या प्रोसेसला काय म्हणतात, लिंकिंग असं म्हणतात. काय म्हणतात, लिंकिंग. मग आता तुम्हाला दाखवतो, नोटीस करा, साईज दाखवतो याचे. आता सध्या तुम्हाला कळणार नाही काय लिहितोय ते, म्हणजे साईज मध्ये कशा गोष्टी दिसतात. मी तुम्हाला बोललो ना, ज्या लोकांना असं वाटेल की डेमो लेक्चर बघून मला सगळं येतंय, नाही येतंय. कारण जेव्हा मी प्रोसेसच्या आतमध्ये काय काय गोष्टी असतात, टेक्स्ट सेक्शन, डेटा सेक्शन, BSS, नॉन BSS, स्टॅक, सगळं सांगेन. हे डेटा कुठे जातो, आपला कोड कुठे जातो प्रोसेसच्या आतमध्ये, तेव्हा तुम्हाला एक कंप्लीट, आपण बोलतो ना डेमो लेक्चर कंप्लीट झाल्याचा फील मिळेल तुम्हाला. पण मी ते तुम्हाला मुद्दाम आत्ता सांगणार नाही, थोडंसं शेवटी सांगूया, कारण तुम्हाला हँड्स ऑन असेल, तुमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी असेल. शेवटी म्हणजे एकदम शेवटी नाही, ॲरे पॉइंटर, ॲरे नावाचा टॉपिक आहे ना, त्याच्या आधीच मी तुम्हाला हे सगळं शिकवेन, पण तेव्हा ऍक्च्युअल लेक्चर असेल. आता याची साईज बघा, याचा एक फॉर्मॅट आहे दाखवण्याचा. टेक्स्ट बघा, इथे दिसते टेक्स्ट 123, डेटा सेक्शन मध्ये 0 आहे, BSS मध्ये 0 आहे सध्या. पण आता तुम्हाला एक नोटीस करायचं का, लक्ष आहे ना सगळ्यांचं, लक्ष आहे ना, प्लीज लक्ष द्या बरं का, हरवू नका. मी एक काम करतो, हे नंबर्स आहे ना लक्षात ठेवा, किती होते, 123, 00 123. मी या नंबरला आहे ना थोडंसं चेंज करून दाखवतो. बघा तुम्हाला कोडमध्ये जातो, थोडा कोडमध्ये चेंज करतो. बघा आता नोटीस करा, याला ग्लोबल व्हेरिएबल म्हणतात. हे तुम्हाला माहिती आहे का, ग्लोबल व्हेरिएबल माहिती आहे ना, मेनच्या बाहेर लिहिलं जातं, त्याला काय बोलतात, ग्लोबल व्हेरिएबल. याची कन्सेप्ट आजच्या लेक्चरलाच तुम्हाला कळेल. व्हेरिएबल्स मध्ये ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल काय असतात ते सांगेन मी तुम्हाला, बेसिक नॉलेज तरी सांगेन. एक्झाम्पल सहित सांगा. मला सांगा, चंद्रावरती माहिती आहे ना, चंद्रयान वगैरे पाठवलं जातं, इंडियाकडनं पण गेलं, इस्रो बरोबर. नासा एक जगातली फेमस स्पेस मधली कंपनी आहे, ती पण एक फेमस कंपनी. नासा तर सगळ्यांनी ऐकलेलं असेल, इस्रो पण ऐकलेलं असेल इंडियासाठीचे. तसे प्रत्येक देशाच्या कंपन्या पण आहे ना, ते काय म्हणतात माहिती आहे का, प्रत्येकाला चंद्रयान सोडायचंच आहे का, तर चंद्रावरती पण त्यांना मक्तेदारी दाखवायची की आम्ही चंद्रावर पोहोचलोय. कळतंय ना नक्की काय बोलतोय, ठीक आहे. मग आता तुम्ही मला सांगा, कुठला देश असं म्हणू शकतो का चंद्र आम्ही विकत घेतलाय. आता अमेरिका म्हणलं, नील आर्मस्ट्रॉंगने पहिलं पाऊल चंद्रावर टाकलं म्हणजे चंद्र आमचा आहे, नाही. पण तुम्ही नोटीस करा, सगळ्यांनी बघा, मला सांगा, इंडिया इथे अमेरिका आहे, तर हे दोन्ही देश आहे ना, चंद्राकडे बघताना ते ग्लोबल व्हेरिएबल झालं. समजा अमेरिकेने चंद्रावर जाऊन झेंडा काढलाय, इंडियाने पण जाऊन झेंडा रोवत असताना त्यांच्या एक लक्षात काय येणार, अरे ऑलरेडी इथे एक झेंडा कोणीतरी ठेवून गेलाय, याचाच अर्थ ते ग्लोबल व्हेरिएबल आहे. कोणी पण चेंज केला तरी तो बाकीच्यांना दिसणार आहे. एक्झाम्पल कळतंय ना नक्की, ग्लोबल व्हेरिएबलचा अर्थ काय, जे सगळ्यांना दिसणार आहे. पण आता नोटीस करा, अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, जसा इंडियामध्ये ताजमहल आहे. एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. तर चला असो, ताजमहल आहे ना, अमेरिका असं बोलू, ताजमहल आम्हाला डोळ्याने दिसतोय, याचा अर्थ ताजमहल आमचा आहे, असं अमेरिका बोलू शकतं का, नाही. ते लोकल व्हेरिएबल झालं, म्हणजे त्याच्यावरती भारताचा अधिकार आहे. पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे अमेरिकेत आहे म्हणून त्याच्यावर अमेरिकेचा अधिकार आहे. म्हणजे अमेरिकन लोक काय म्हणणार की जर तुला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी डोळ्यांनी बघायचं तर तुला अमेरिकेत यावं लागेल, म्हणजे ते लोकल व्हेरिएबल आहे. पण चंद्र बघायचा तर तो तुझ्या देशातनं सुद्धा तुला दिसू शकतो, कारण ते ग्लोबल आहे. समजलं, म्हणजे याचाच अर्थ ग्लोबल व्हेरिएबल हे सगळ्यांना दिसतात. आता नोटीस करा, हे ना तुम्हाला माहिती नसेल तरी काळजी करू नका, आजच्या लेक्चरला कळेल.
याला ना ग्लोबल म्हणतात. ग्लोबल म्हणजे काय, सगळ्यांना दिसणार. आणि जर मी ह्याला असं लिहिलं इंट y इज इक्वल टू 20, हा काय झाला, लोकल. सांगा बरं का लोकल आहे हा, एका फंक्शनच्या आणि तो सगळ्या फंक्शनच्या बाहेर आहे, बरोबर. आता सध्या एकच फंक्शन दिसतंय, मग आता काय झालं, हे दोन दोन. मग मी काम काय करतो, ह्याला सध्या काढून टाकतो, लोकलला फक्त ग्लोबल ठेवतो. प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष आहे ना सगळ्यांचं, ठीक आहे. बघूया आता, बघा ही फाईल आहे ना, याच्याकडे चेक करा, ठीक आहे. मी तुम्हाला साईज दाखवतो याची. आधी याला कंपाईल करतो. करूया कंपाईल. कंपाईल केलं, बघा बरं फाईल बनली की नाही, program1.o. आता मी इथे तुम्हाला दाखवतो साईज program1.o, ठीक आहे. कुठेतरी चेंज झालाय असं नाही वाटत आहे, कुठे चेंज झालाय, कितीने चेंज झाला, 4ने. पण तुम्ही एक नोटीस करताय का सगळे, मला सांगा आधीचे काउंट लक्षात आहेत का तुमच्या, टेक्स्ट मध्ये 123 दिसत होता, आता पण किती आहे, पण डेक मध्ये बघा ना, डेक 107, डेक मध्ये 0 नव्हता ताई, 123च होता. कोण रे 0, हा सगळं शून्य पाहिजे, आर्यभट्ट. असो चला, लक्ष द्या. इथे बघा डेटा सेक्शन मध्ये 4 ऍड झाला, म्हणजे त्या दोघांचं ऍडिशन इथे दाखवतंय 127. अजून एक गोष्ट दाखवतो, ठीक आहे. फक्त लक्ष द्या, फक्त लक्ष द्या, तुम्हाला कळेल की साईज कशा दिसतात ह्या. हे काय आहे ना, हे मी बोलतोय ना, हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. नेमकं प्रोसेस a.out मध्ये एवढा डेटा येतो कसा, तो ठेवला कसा जातो, हे समजलं की तुम्हाला सी मधली प्रत्येक प्रोसेस तुम्हाला कळलेली असेल, ठीक आहे. मग आपण कन्सेप्ट शिकूया, ठीक आहे. चला आता लक्ष द्या, मी इथे आलो. आता इथे ना लोकल व्हेरिएबल घेतोय. इंटीजरची साईज किती असते रे, तो 4 कशामुळे आलाय कळलं का, अरे बोला ना, 4 कशामुळे आला, इंटीजरची साईज. आता एक काम करतो, मग ग्लोबल व्हेरिएबल अजून एक वाढवतो. चला मला सांगा बरं, आता y मध्ये किती डेटा आहे, 20 डेटा आहे, पण इंटीजरची साईज किती आहे, 4. हा 4 आणि हा 4 किती झाले, 8. आता बघा मी कंपाईल करतो. तुम्हाला म्हणतोय ना, हा कंटेंट मागच्या सीच्या बॅचच्या कोडमध्ये नाहीये. हे जे मी आज शिकवतोय तुम्हाला, असा खूप कंटेंट नवीन ऍड केलाय आपण, ठीक आहे. चला तुम्हाला कळेलच ते, ठीक आहे. बघा आता नोटीस करा, साईज चेंज होते, डेटा किती आहे, म्हणजे याचा अर्थ डेटा सेक्शन नावाच्या गोष्टीमध्ये ग्लोबल व्हेरिएबल जातात. लक्षात आलं, हा ठीक आहे. डेटा सेक्शन काय असतं, कशाशी खातं, हे सगळं नंतर बघूया. आता नोटीस करा, इथे बघा ना, 131 कसा काय झाला सांगा, 123 होता प्लस, ठीक आहे. थांबा आता मजा बघा, लक्ष आहे ना सगळ्यांचं. आता साईज दाखवतो a.out चे, लक्ष आहे का, मागे लक्ष द्या, लक्ष द्या. एंटर करू का, आतापर्यंत साईज कोणाची बघत होतो आपण, program1 ही याची साईज आहे, बरोबर की नाही. आता नोटीस करा, आता साईज कोणाची बघतोय, a.out ची. दिसला का डेटा सेक्शन मध्ये आपला जो कोड असतो ना, कोड आपला जो कोड लिहिलाय त्याच्यामध्ये नंबर ऑफ बाईट्स आपल्याला ज्या काही गोष्टी असतील ना, आता सध्या हा नंबर 123 आहे, पण हा नंबर 1549 का झाला, 1549 का झाला, कारण की याच्यामध्ये libc.so च्या पण गोष्टी ऍड झाल्या. म्हणजे आपला गरीब डेटा 123 होता आणि त्याच्यामध्ये अजून 1200 प्लस लाईन काय झाल्या रे, ऍड झाल्या. प्लस आपला इथे 8च डेटा होता, 600 अजून कोड ऍड झाला. म्हणजे याचा अर्थ या 8 गोष्टी 8 कुठनं आलं तुम्हाला माहितीये, बोला बोला कुठनं आलं, ग्लोबल व्हेरिएबल लिहिलं होतं. म्हणजे याचा अर्थ, थांबा, याचा अर्थ कोणीतरी तुम्हाला आहे ना 100% विचारणार की तुमचा मास्टर जर चुकीचं शिकवत असेल तर तुम्हाला कसं करणार. तुम्ही त्याला सांगणार ना एखाद्याला की ना libc.so आणि आपली जी program.o नावाची फाईल काय होते, मर्ज होते आणि मग काय बनते, a.out बनते. मग बघा बरं, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या. program1.o आणि इकडे कोण आहे, पटपट बोला, libc.so, बरोबर की नाही. याच्यामध्ये पण कसला कोड आहे, बायनरी. याच्यामध्ये पण कोड कसला आहे, बायनरी. या दोघांच्या कॉम्बिनेशननी कोण बनते रे, a.out. आता मी एक वाक्य बोलू, याची साईज टेक्स्ट मध्ये होतं 123, डेटा मध्ये होता 8, पण आता तुम्ही ह्याची साईज नोटीस केली का, याच्यामध्ये आहे 1549, नोटीस करा ना 1549, आणि ह्याच्या डेटामध्ये किती आहे 608. माझं काय म्हणणं आहे, जर ह्याच्यावरनच ही फाईल बनली असती तर हा एक्स्ट्राचा डेटा आला कुठनं, याचाच अर्थ हा डेटा इकडून आणला गेलाय आणि ते कॉम्बिनेशन आहे. किती लोकांना लिंकिंगची स्टेप सुद्धा परफेक्ट कळलेली आहे. काय होतं लिंकिंगला सांगा आता, काय होतंय,
आपली .o म्हणजे ऑब्जेक्ट फाईल आणि libc.so फाईल यांचं काय होतं, कॉम्बिनेशन होतं, लिंक होतात आणि काय बनते, a.out बनते. आणि हीच a.out आपण वापरतो. नोटीस करा मी कमांड काय वापरली रे, साईज नावाची. लिहून घेताय तर लिहून घ्या पटपट, ठीक आहे. काय आहे हा तुम्हाला प्रश्न पडेल, BSS काय असतं मास्टर. आता इथे बघा ना 0 इथे 8 आलं. डेक काय सगळं सांगणार आहे, काळजी करू नका. फक्त आजच्या लेक्चरला नको, हे सगळं इंटरनल आहे, ठीक आहे. मी सांगणार आहे तुम्हाला, काळजी करा, हे सोपं आहे सगळं. एवढं शिकवलं म्हणजे मी तुम्हाला हे सांगणार, एवढं तर लक्षात आलं असेल ना तुमच्या. चला कोड लिहून घ्या. ह्याच्या समोर आहे ना फक्त एवढंच लिहा याच्या डोक्यावरती, हे कसले व्हेरिएबल आहे, ग्लोबल व्हेरिएबल. आजच्या लेक्चरला फक्त तुम्हाला आत्ता नाही समजलं पण लेक्चरला तरी समजेल ना ग्लोबल व्हेरिएबल काय असतात, मी सांगेन तुम्हाला. ते व्यवस्थित लिहून घ्या. साईज नावाची कमांड आहे. पहिली आपण साईज कोणाची काढले, प्रोग्राम 1.o. ओ फाईल कुठली आहे, ऑब्जेक्ट फाईल, जी कशापासून बनते माहिती आहे ना, आपला जो कोड असतो ना लिंकिंगच्या आधी ती बनलेली असते. लिंकिंगच्या आधी libc.so चा कोड असतो का, त्याच्यामध्ये नसतो. मग libc.so चा कोड कशामध्ये येतो, a.out मध्ये येतो, कळतंय ना. चला बघा आता इथे हा लिंकिंगच्या आधीचा फाईल आहे. म्हणजे बघा साईज काय याची, प्रोग्राम 1.o मध्ये आपण काय करतोय, 123 टेक्स्ट आहे, डेटा 8 आहे, BSS 0, हे सगळं असंच असं लिहून घ्या, ठीक आहे. हेक्साडेसिमल नाही लिहिलं तरी चालेल, हेक्स व्हॅल्यू हे काय असतं हे सांगेन, जसं तसं लिहिलं तरी चालेल, असंच असं, ठीक आहे. आता सध्या फक्त डिफरन्स कळला पाहिजे तुम्हाला, की नक्कीच libc.so इथे लिंक होते, 100% लिंक होते, म्हणून हे सांगता येतं. कोणी पण तुम्हाला काही प्रश्न विचारला तर काळजी करू नका, तुम्हाला सगळ्यांचे आन्सर देता येते. इथे बसलेला कुठलाच व्यक्ती असा नाही की ज्याला हे नंबर नाही कळालेले आहेत, फक्त तुम्हाला एकच कळालेलं असेल. इथं काहीतरी 123 होता, इथं 8 होता, पण हा 8 नंतर 608 झाला, एवढंच कळलं. हा 123 चा काय झाला, 1549 झाला, ठीक आहे. हे एवढंच तुमच्या लक्षात आलं. पण हे काय आहे हे नंतर आपण शिकून घेऊया. सगळं झालंय, आता आपण महत्वाच्या टॉपिक पासून सुरुवात करूया, जे की डेटा टाईपचा टॉपिक आहे, जो ऑलरेडी आपण काही लोकांनी हेडिंग लिहिलेली असेल. डेटा टाईप लिहिलाय ना, चलो मग आधी एक काम करूया. पहिला पॉइंट असा आहे, हिस्ट्री ऑफ सी. चला डेटा टाईप मध्येच आहे, हे डेटा टाईप मध्ये शिकणार आहोत. आजच्या लेक्चरला डेटा टाईप टॉपिक कंप्लीट झालेला असेल. सोपा टॉपिक आहे, असं स्टेप्स का घेतल्या जातात हे सगळं सांगतो. चला लिहून झालंय सगळ्यांनी, आता नोटबुक बंद करू शकता. आता फक्त 100% लक्ष द्या. आता थोडा इतिहास समजून घ्या, ठीक आहे. नीट नोटीस करा, सगळ्यांनी ऐका बरं का, ऐका. ऍक्च्युली ना कम्प्युटर तर फार आधीपासूनच, म्हणजे काही सिनारिओ कम्प्युटरचे आहेत ना आधीपासूनच यायला लागले होते. म्हणजे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज, गप्पा मारू नका, लक्ष द्या, ठीक आहे. असं नाही की कम्प्युटरचा OS आहे ना 1969 लाच पहिली बनले, असं नव्हतं. पण 1969 ला जी OS बनली ना ती युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम होती आणि ती थोडीशी फेमस झाली. फेमस झाली म्हणजे काय, ती अशी रिव्हॉल्युशनरी अशी गोष्ट होती, ठीक आहे. पण आता तुम्ही नोटीस करा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती ऑलरेडी, तीच गोष्ट मी थोडीशी इथे वेगळ्या पद्धतीने सांगतोय. हिस्ट्री, सी ची हिस्ट्री बघतोय, 5 मिनिटाची फक्त हिस्ट्री आहे, 5 मिनिटं लागतील, पण तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात ठेवाल काही गोष्टी. चला लक्ष द्या सगळ्यांनी, ऐकताय ना सगळे. मुळात पहिला तर आहे ना एक युनिक्स नावाची ही OS आहे, बरोबर. युनिक्स याच्यापासूनच 3 OS आलेत असं आपण बोलतो. कोणत्या कोणत्या सांगा, विंडोज, लिनक्स, मॅक OS, ठीक आहे. या सगळ्यांचे फाउंडर्स तुम्हाला माहिती आहेत, या कंपन्यांचे फाउंडर्स कोण आहे. इथे बिल गेट्स आहे, असं नाही की एकटे होते, मल्टिपल लोक आहेत, पण मेन नावं तर तुम्हाला माहिती आहे. बिल गेट्स आहे इथे, लायनस टोरवॅल्ड आहे इथे, स्टीव्ह जॉब्स आहे, बरोबर. ही 3 नावं तर मेन तुम्हाला माहिती आहेत, बरोबर. पण आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, युनिक्स हा एक प्रोजेक्ट म्हणून घेतली गेलेली OS आहे. प्रोजेक्ट म्हणजे जी बेल लॅब आहे, बेल ऐकलंय ना, बेल शब्द, AT&T बेल, टेलिफोन लॅबोरेटरी ऐकलंय ना, बेल, बेल ग्रॅम बेल माहिती आहे ना, याची एक लॅब आहे. त्याच्यामध्ये ही युनिक्स आहे ना ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून बनवायचा प्लॅन केला होता. त्यावेळेस आहे ना या सिनारिओ मध्ये 3 वेगवेगळ्या कंपन्या ह्याच्या पिक्चर मध्ये होत्या. तर तुम्हाला माहिती आहेत त्याची नावं, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. एक स्वतः AT&T आणि बेल, पटपट बोला. जीचा फुल फॉर्म जनरल इलेक्ट्रिक, आठवतंय. ही मोठी कंपनी, आज पण सर्च करा, मी तुम्हाला सांगितलं पण होतं, जे MRI वगैरेचे स्कॅन वगैरेच्या मशीन्स असतात ना ते या कंपन्यांचे आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ही मोठी कंपनी आहे, खूप जुनी कंपनी आहे. आणि तिसरं म्हणजे MIT कोथरूड. कोथरूड लिहू काय ते, हा फुल फॉर्म काय याचा, मॅसेच्युसेट्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बरोबर. हा नक्की का, हा लगेच आय दिसला की इन्फॉर्मेशन आला, ठीक आहे. हा इन्स्टिट्यूट आहे ना हे. मग तुम्ही मला सांगा, हे आपल्या इथलं नाही, पण हे तिघांनी मिळून आहे ना एक युनिक्स OS ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याचं काम सुरू केलं होतं. त्यांच्याकडे तसा प्रोजेक्ट होता, ठीक आहे.
तर या सिनारिओमध्ये यांच्याकडे थोडे पैशांची कमी व्हायला लागली, म्हणजे काय फंड वाढतच चालले ना, वेळ लागत गेला ओएस बनवायला, आणि त्या सिनारिओमध्ये ह्या दोघांनी बॅकआउट केलं, म्हणजे बाहेर पडले ही लोक. मग याच्यातनं राहिला कोण? एकटा. जेव्हा ही 3 माणसं होती तेव्हा ह्याचं नाव होतं मल्टिक्स. काय नाव होतं? मल्टिक्स. मल्टिपल लोक होते ना, म्हणून मल्टिक्स होतं. पण नंतर हे तिघांमधले हे दोघं जण गायब झाले, म्हणून हा काय झाला? युनी म्हणजे सिंगल, युनिक्स. लक्षात आलं? आता युनिक्स आहे ना, बनून किती साली झालं होतं? 1969. नीट ऐका, किती साली बनून झालं होतं? 1969. हिस्ट्री बघतोय सी ची आपण, ठीक आहे, सोपं आहे एकदम. आता तुमच्या माहितीसाठी सांगतोय, युनिक्स आहे ना, कुठली तरी प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज लागत होती, बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज, असेंब्ली लागत होतं, बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि यासाठी याच्यामध्येच आहे ना एक केन थॉम्सन नावाचा माणूस होता. काय नाव आहे याचं? केन थॉम्सन. या माणसाने ऑलरेडी 1969च्याच आधी, म्हणजे थोडं आधी, 1969च्या सुरुवातीला म्हणूया, एक प्रोग्रामिंग लँग्वेज शोधली होती. ती प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव होतं बी. याचं आहे ना डिझाईन सगळं ह्याने केलं होतं, पण लँग्वेज डेव्हलप करण्याचं 2 माणसांनी काम केलं होतं. पहिला माणूस हा केन थॉम्सन आणि दुसरा माणूस होते डेनिस रिची. म्हणजे असं नाही मित्रांनो की डेनिस रिचीने फक्त सीचा शोध लावलाय, असं नाही, सीचा शोध नाही लावलाय. तर बी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पण डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा रोल आहे. पण ह्या प्रोग्रामिंगचं डिझाईन कोणी केलं? केन थॉम्सनने. आता तुम्हाला असं वाटत असेल केन थॉम्सन लय जबरी माणूस आहे राव, त्याने पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज शोधून काढली. पण नाही मित्रांनो, यांनी इन्स्पायर झाले एका प्रोग्रामिंग लँग्वेज पासून. त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव होतं बीसीपीएल. काय नाव होतं? बीसीपीएल. याचा फुल फॉर्म आहे, सांगा? बेसिक कंबाइंड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं का. मागे लक्ष द्या. आणि ही लँग्वेज ही आधीच आली होती. ही 1967 ला लँग्वेज आली होती. आणि ह्या माणसाचं नाव आहे मार्टिन रिचर्ड्स. काय नाव आहे याचं? मार्टिन रिचर्ड्स. लक्षात ठेवा बरं का, हिस्ट्री माहिती पाहिजे. आपला पण इतिहास किती भारी आहे ना महाराष्ट्राचा, म्हणजे बघायला गेलं भारताचं तर आहेच आहे, पण महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही ऐकलं असेल ना इतिहास. असं काटा येतो की नाही पुस्तकं वाचताना आज पण? असंच प्रत्येक गोष्टीचा इतिहास आहे, तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. मग आता मला सांगा, या माणसाने आधी बीसीपीएल बनवली, ही बी लँग्वेज पण बनवली, याच लँग्वेजवरनं इन्स्पायर होऊन ही लँग्वेज बनवली. पण तुम्हाला माहिती आहे का, या दोन्ही लँग्वेजचा एक प्रॉब्लेम होता. या दोन्ही पण लँग्वेज टाईपलेस होत्या. टाईपलेसचा अर्थ, या लँग्वेजमध्ये डेटा टाईप नव्हते. या लँग्वेजमध्ये डेटा टाईप नव्हते. मग आता काही लोकांच्या डोक्यात काय येईल माहिती आहे का, सर डेटा टाईप नव्हते तर फरक काय पडतो? लँग्वेज तर होती ना. आता तुम्हाला एक सांगू का, नीट ऐका, ऐकताय ना सगळे? जर तुम्हाला घरी जेवण दिलं, एक पितळी नावाची कन्सेप्ट असते. किती लोकांनी ऐकलंय? पितळी म्हणजे असं खोलगट जरा भांड असतं, म्हणजे आपली डिश असते ना त्याच्यामधलंच मोठं भांड, डिश मधलेच मोठी, एकदम मोठं, म्हणजे परात होते. परात नाही म्हणते, पितळी नावाची एक कन्सेप्ट आहे. आता तुम्ही मला सांगा, घरच्यांनी, आईने काय सांगितलं? तुझ्या पोटात जाऊन तर सगळं मिक्स होणार आहे, म्हणून आईने तिथंच भाकरी दिली, सुकी भाजी पण दिली, पातळ भाजी पण दिली, अजून काही दुसऱ्या गोष्टी असेल सगळं, पापड वगैरे एकाच भांड्यामध्ये दिलं. पापड त्या पाण्यामध्ये भिजून, म्हणजे कालवणामध्ये भिजून तो काय होईल तुम्हाला पण माहिती आहे, बरोबर? कुरडई वगैरे सगळं, भजी वगैरे सगळं मिक्स. आपण आईकडे बघितलं असं रागाने, का भांडी विकून टाकली का घरातली? आपण आईला बोललो, आई काय बोलली? अरे पण मित्रा, तुझ्या पोटात जाऊन ते एकत्रच होणार आहे, मग एकत्रच दिलं. आता तुम्ही मला सांगा, आपण काय बोलतो माहिती आहे का, मग आई त्या वाट्या आणि छोट्या छोट्या डिशचा शोध उगाच लागलाय का? वाट्यांमध्ये दे ना, कालवण वगैरे भाजी, रस्सा भाजी जी द्यायची, सुकी भाजी डायरेक्ट दिली तर चालेल, भाकरी डायरेक्ट दिली तर चालेल त्या डिशमध्ये, पण छोट्या छोट्या गोष्टी बनल्यात ना. याचा अर्थ तुमच्या एक लक्षात येते का, प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचं भांडं असतं. इव्हन बघा ना, पाणी पिण्यासाठी आपण ग्लास वापरतो, पेला वापरतो, तांब्या वापरतो. हे का दिलेले असतील गोष्टी? कारण विशिष्ट पद्धतीची गोष्ट विशिष्ट गोष्ट ठेवण्यासाठी आलेली आहे. हेच जर इथं टाईपलेस होतं, म्हणजे कुठली पण गोष्ट स्टोअर करायची ना, एक मोठं भांडं घेतलं जायचं, सगळं येऊन त्याच्यातच स्टोअर व्हायचं. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगतो, ठीक आहे? लक्ष द्या बरं का, सगळ्यांनी लक्ष द्या. मूव्हर्स अँड पॅकर्स नावाची कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, बरोबर? मूव्हर्स अँड पॅकर्स वाले मोठे मोठे बॉक्स घेऊन येतात. जर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घर शिफ्ट करायचं असेल तर त्यावेळेस ते काय करतात, सगळ्या गोष्टी बॉक्समध्ये, एका बॉक्समध्ये अशा गोष्टी ठेवतात ज्या त्या बॉक्समध्ये बसू शकतात. फ्रीजसाठी ते वेगळा कव्हर घेऊन येतात, कारण फ्रीज त्याच्यामध्ये बसला पाहिजे. पण ते असं करतात का रे, एकच भला मोठा बॉक्स आणला, अख्खं घर बॉक्समध्ये ठेवलं, पॅक केलं आणि घेऊन गेले. असं होतं का? नाही होत. पण त्यांनी जर तसं केलं असतं तर काय झालं असतं? समजा त्यांनी मोठे मोठे बॉक्स आणले असते आणि तुमच्या घरात फक्त टीव्हीच आहे. तुम्ही इमॅजिन करा, त्यांच्याकडे बघून तुम्ही हसाल. ते बोलते काय झालं येड्या,
टीव्ही फक्त असतो का? बाकीचे कपाट बिपाट घेणार कोण? आपण बोलतो आम्ही गरीब आहे, आमच्याकडे फक्त टीव्ही आहे. ठीक आहे. आता नोटीस करा, त्यांनी टीव्ही ठेवला, एवढा मोठा बॉक्स आहे घरा एवढा, त्याच्यामध्ये टीव्ही ठेवला. टीव्ही ठेवायला एक छोटा बॉक्सची गरज होती. बाकीची जागा वाया चालली की नाही? उगाच ती जागा हँडल करावी लागते का नाही? याचाच अर्थ टाईपलेस लँग्वेजमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम होता. डेटा टाईपच नव्हते ना, कुठली पण गोष्ट आली की एकाच भांड्यात ठेवली जायची. मग ती छोटी असेल, मोठी असेल, छोटी असेल तर जागा वाया जायची, मोठी असेल तर जागा अजून लागायची. कळतंय ना नक्की? मग हा ड्रॉबॅक शोधताना बघा, मी तुम्हाला सांगतो, या दोन्ही लँग्वेज कशा होत्या? टाईपलेस. पण तुम्हाला सांगतोय, बी लँग्वेजची मदत घेऊन आहे ना, युनिक्समध्ये सुरुवातीला कोड लिहिला गेलाय. म्हणजे तुम्हाला सांगतोय, युनिक्स लँग्वेजमध्ये बी लँग्वेजचा पण कोड आहे. ठीक आहे, बी लँग्वेजचा वापर करून. आणि आपण बोलतो ना, जसं असेंब्ली वगैरे या लो लेवल लँग्वेजचा पण वापर केला गेलाय. पण आता ह्या टाईपलेस होत्या. मग त्यानंतर झालं, कळतंय ना मी काय सांगतोय ते? मग सांगा बरं, सी प्रोग्रामिंग लँग्वेज सगळ्यात आधी आले का? नाही. यांच्या फ्लोमध्ये बीसीपीएल पण होती. बीसीपीएल वर नाही ना, याने शॉर्टकटमध्ये नाव द्यायचं म्हणून बी नाव दिलंय. एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव बी दिलंय आणि ह्यावरनं सी नाव दिलंय. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बीचा सक्सेसर. ठीक आहे. म्हणजे तो काय म्हणतो माहिती आहे का? आता हे बघा ना, असे आलेत बीसीपीएल, बी. आता हे मागे मागे चाललेत बघा ना, थोडक्यात बेसिक कंबाईंड प्रोग्रामिंग लँग्वेज यांनी बी घेतला. मग हा काय बोलले माहिती आहे का? याच्या पुढे मी चाललोय ना, तर हा सी असेल. आता काही लोकांना असं वाटेल, अच्छा म्हणून नाव सी दिलं. यस, याची हिस्ट्री वाचा ना. सीचं नाव उगाच सी नाही दिलंय. ठीक आहे. पहिली कुठलं होतं? बीसीपीएल. मग कुठली आली? बी. ड्रॉबॅक काय? टाईपलेस. मग जेव्हा आहे ना 1969 साली आहे ना युनिक्स बनून झालं, तेव्हा त्यांची जी AT&T आणि बेल लॅबोरेटरी मधली मॅनेजमेंटची टीम होती, ती बोलली की आम्हाला ही ओएस बनायला खूप उशीर लागलाय, आम्हाला नाही वाटत ह्या प्रोडक्टमध्ये एवढा दम आहे. मग ते काय म्हणले, आपण हे ओपन सोर्स करून टाकूया, आपण कॉलेजेसला वगैरे युनिव्हर्सिटीजला देऊन टाकूया. मग युनिव्हर्सिटीजला द्यायचं आहे. मग यांनी काय बोलले की ह्या बीसीपीएल आणि बी ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज अशा एकदम समजण्यासारख्या नाहीत, परत ह्याच्यामध्ये असेंब्ली वगैरेचा कोड पण आहे, तर लोकांना शिकायला समजायला अवघड जाऊ शकते. म्हणून एक अशी प्रोग्रामिंग लँग्वेज पाहिजे जी समजायला पण सोपी असू शकते. आणि याचसाठी डेनिस रिचने एक नवीन लँग्वेज लिहायला सुरुवात केली. तिचं नाव होतं सी. ही बनून झाली किती साली? 1972. म्हणजे याचाच अर्थ बघा, मग ह्यांनी काय केलं, 1973 मध्ये युनिक्स परत लिहिली. कशामध्ये लिहिली? सी मध्ये. म्हणून आपण जेव्हा इंटरनेटवर वाचतो ना, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम कुठल्या लँग्वेजमध्ये लिहिली गेले, तर सी नाव येतं. पण मला सांगा, सी आधी नाही आलं, आधी काय आलं होतं? युनिक्स आलं होतं. हे खूप लोकांना माहितीच नसतं. ठीक आहे. मग आता मला सांगा, ही सी प्रोग्रामिंग लँग्वेज आधी सिस्टीम लेवलची लँग्वेज म्हणून मानली जायची, पण त्यानंतर ती एवढी पॉप्युलर होत गेली की नॉर्मल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून तिला कन्सिडर करण्यात आलं. म्हणजे इतर प्रोग्रामिंग लँग्वेज बरोबर सी पण अभ्यासक्रमात शिकवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून युनिव्हर्सिटी सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवतायत. आता ह्याला 50 वर्ष प्लस झाले आणि आज सुद्धा सी तेवढ्या स्ट्रॉंगली उभी आहे. तुम्ही नोटीस करा, सी 50 वर्षापूर्वी आले बघा ना, 52 ते आता 1972 मध्ये आले. आज किती वर्ष आले? 24 चालू आहे बघा ना, 52 इयर्स झाले. 52 इयर्स नंतर सुद्धा आपण आज ही लँग्वेज शिकतोय आणि भल्या भल्यांच्या कपाळात जात आहेत सी शिकताना. नाही जात आहे का? तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही म्हणा आमचं नाही, आम्हाला सोपं वाटतंय सर, आतापर्यंत तरी सोपं आहे. थांबा, कळेल तुम्हाला. सी तेव्हा विचार करा ना, 52 इयर्स अगो, जेव्हा टेक्नॉलॉजीमध्ये एवढी डेव्हलपमेंट नव्हती, तेव्हा अशी लँग्वेज त्यांनी लिहिली. म्हणजे ही लोक किती ग्रेट होते. ठीक आहे, बरं असो, चला. पण ही लोक बघा ना, कधीच लाईमलाईट मध्ये आली नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का, एक दुर्दैवाची गोष्ट आहे. तर बघा ना, हेच आहे ना, डेनिस रिची आता जिवंत नाहीयेत. डेनिस रिची पण एक्सपायर झालेत. कधी? 2011. स्टीव्ह जॉब्स जेव्हा वारले ना, तेव्हाच डेनिस रिची सुद्धा वारलेत. पण लोकांना स्टीव्ह जॉब्स मेलं तेव्हा अख्ख्या जगाने हळहळ व्यक्त केली. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही, जर ही प्रोग्रामिंग लँग्वेज नसती तर याच्यापासून ॲपल ओएस कधी बनलीच नसती, मॅक कधी बनलंच नसतं, ॲपल पिक्चरमध्येच नसतं आलं. हे तुमच्या लक्षात येत आहे का? जर ही लँग्वेज बनली नसती, लोकांनी स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करायचा तरी विचार तरी केला असता का कधी? नाही. पण म्हणूनच बोलतोय ना, जे खणखणीत वाचतं, जिथं बडबड जास्त आहे, उतळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे याचा अर्थ स्टीव्ह जॉब्स काय भारी नव्हते असं नाही. मार्केटिंग जिनियस व्यक्ती आजही त्यांचे डेमो मार्केटिंगचे डेमो म्हणून पहिल्या प्रायोरिटीने बघितले जातात. असे स्टीव्ह जॉब्स व्यक्ती होते. पण दुर्दैवाची गोष्ट बघा ना, टेक्नॉलॉजी मधला हा मास्टरपीस होता, याला इग्नोरच मारला गेला. जर नोबेल प्राइज आहे ना, माहिती आहे ना तुम्हाला, सायन्स बॅकग्राऊंड मध्ये तसा, मग तुम्हाला माहिती असेल ना, नोबेल त्यांनाच दिलं जातं की जे ऍक्च्युअल लँग्वेज असतात, फाउंडेशन, आणि कम्प्युटर सायन्स हे मिक्सचर आहे. म्हणून यांना नोबेल नाही मिळाला. अदरवाईज डेनिस रिची नोबेल प्राइज डिझर्व करत होते.
तुम्हाला माहिती आहे खूप लोकांनी हा ट्राय पण केला की यांच्यासाठी माहिती आहे पेटिशन वगैरे फाईल करतात माहिती आहे ना, की ह्या व्यक्तीला दिलं पाहिजे नोबेल प्राईज, पण नोबेल प्राईज नाही देता आलं कारण की हे प्युअर सायन्समध्ये दिलं जातं माहिती आहे ना नोबेल प्राईज. तुम्ही एखाद्या म्हणजे गोष्टीमध्ये प्युअर लेवलला तुम्ही काम करा. कम्प्युटर सायन्स हे मिक्सचर आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना नोबेल प्राईज नाही मिळालं. नाहीतर तुम्ही विचार करा ना, ह्या सी प्रोग्रामिंग लँग्वेजमधनं आज तुम्ही डोळ्यांनी जे बघताय ना लँग्वेज, त्या सगळ्याच्या सगळ्या एकाच लँग्वेजवरती बेस्ड आहे, त्या म्हणजे सी. आता काही लोक शहाणपणा करत येतील आणि बोलतील सर जावा स्क्रिप्ट. अरे टिंब एकदा जाऊन बघ, जावा स्क्रिप्टच्या आतमध्ये सीपीपीचा कोड आहे आणि सीपीपी कोणापासून आलंय? सी पासून आलं. मी परत सांगतो, तुम्ही ना काही पण घेऊन या, मी तुम्हाला सांगेन. काही लोक बोलतील सर पायथन, तर पायथन वेगळं. जे पायथन आपण शिकतो ते सी पायथन आहे. ते म्हणजे बघा ना, आता बघा मला सांगा, हा पायथन आहे. आपण बोलताना काय बोलतो, मी काय शिकतोय? ऍक्च्युली हे पायथनचं ओरिजिनल नाव काय माहितीये का? सी पायथन. याच्या आतमध्ये सगळे कॉल कुठल्या फाईलला जातात? सी फाईलला जातात. मी जर मनाने सांगत असेल, असं वाटत असेल, इंटरनेट आहे तुमच्याकडे, चॅट जीपीटी पण आहे, सर्च करा ना मग एकदा घरी गेल्यानंतर, म्हणजे तुम्हाला कळेल दूध का दूध, पाणी का पाणी. मी काय असंच सांगत नाही ना गोष्टी. याचाच अर्थ काय, माझं एवढंच म्हणणं काय, सी प्रोग्रामिंग लँग्वेज चांगली शिकायला पाहिजे. ठीक आहे, समजलं? हे झाली हिस्ट्री. ठीक आहे, हे एवढं समजणे गरजेचं होतं. मग आता मला सांगा बरं, फक्त सी कधी आलंय सांगा? 1970. ठीक आहे, मग आता तुम्हाला सांगतो बघा, ऐका. एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज असते ना, नोटीस करा, प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, तर ही डिझाईन करण्यामागे ना, म्हणजे त्याच्यामध्ये ना त्यांनी स्टेप बाय स्टेप गोष्टी दिलेल्या असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, पहिला टॉपिक आपला काय आहे सांगा? डेटा टाइप्स. डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट्स वगैरे. सेकंड टॉपिक काय आपला? ऑपरेटर्स. आता बघा, डेटा टाइप्स म्हणजे काय, जेव्हा तुम्ही आहे ना एक युजरकडनं समजा त्याचं एज घेतलं किंवा सॅलरी घेतली, समजा आपण असं म्हणूया, फ्लोट माहिती आहे ना, फ्लोट व्हॅल्यू असते, डबल व्हॅल्यू असते, हे नंतर कळेल तुम्हाला. एखाद्याची सॅलरी आहे, समजा त्याला आहे ना 25 लाखाचं पॅकेज आहे, असं आपण म्हणूया. हे एफ म्हणजे स्टँड्स फॉर फ्लोट असतं. ठीक आहे, नाही लिहिलं तरी आता सध्या चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 25 लाखाची सॅलरी. तर मी काय म्हटलं, माझ्या भावाला, आता हा मोठा भाऊ आहे, म्हणजे असं म्हणूया बी. ठीक आहे, ब्रदरच आहे हा, पण हा B2. ठीक आहे, नोटीस करा, हा फ्लोट याने काय केलं, एका घरामध्ये एकाला 25 लाखाचं पॅकेज आहे आणि दुसऱ्याला 20 लाखाचं पॅकेज आहे. ठीक आहे, दोन भाऊ आहे, तर त्या घरामध्ये टोटल किती पैसे येत असतील, किती सॅलरी आली? 45 लाख, म्हणजे दोघा भावांची मिळून. नोटीस करताय? आता मी तुम्हाला सांगतो, ही सॅलरी एका भांड्यामध्ये ठेवले, ही सॅलरी एका भांड्यामध्ये ठेवले, ते भांडं कुठल्या टाईपचं आहे? फ्लोट. पण मला सांगा, याच्यावरती तुम्ही काहीतरी ऑपरेशन कराल ना, सॅलरी B1 प्लस सॅलरी B2. मग आता बघा, ह्या ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही काय वापरताय? ऑपरेटर. आधी डेटा टाईप शिका, मग काय शिकलं पाहिजे? ऑपरेटर्स शिकले पाहिजे. म्हणून आहे ना, तुम्ही नोटीस कराल ना, सगळ्या टॉपिकचा सिक्वेन्स असा ठेवलाय ना सी मध्ये, की एका टॉपिकच्या वरती दुसरा टॉपिक डिपेंडंट आहे. म्हणजे हा जर तुम्हाला चांगला जमला तर हा तुम्हाला लगेच जमू शकतो. मग नंतर त्यांनी काय केलं, कंट्रोल स्टेटमेंट आणले. कंट्रोल स्टेटमेंट माहिती आहे ना, इफ, इफ एल्स, फॉर, वाईल, ब्रेक, कंटिन्यू, सगळं. आणि मग आणले पुढचे टॉपिक, ते म्हणजे काय? ॲरे, पॉइंटर्स. आणि एक वाक्य बोलतो, नीट ऐका सगळ्यांनी. याच्या पुढचा टॉपिक आहे ना फंक्शन आहे, फंक्शन, स्ट्रिंग वगैरे पुढचे टॉपिक. याच्या पुढचे सगळे टॉपिक आहे ना पॉइंटरचेच टॉपिक आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं काय, याच्या पुढे फंक्शन आहे सर, स्ट्रिंग नावाचा टॉपिक आहे, स्टोरेज क्लास नावाचा टॉपिक आहे, ऐकलंय ना, स्ट्रक्चर, युनियन, इन्युमरेशन, पुन्हा प्री प्रोसेसर नावाचा टॉपिक आहे, मेमरी मॅनेजमेंट नावाचा टॉपिक आहे. मी तुम्हाला एक सांगू का, हा टॉपिक आहे ना, याच्यानंतरचे सगळे टॉपिक आहे ना, सगळे पॉइंटरच आहेत. म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला ना फक्त एन्जॉय करण्याचे दिवस फक्त आता 4च आहेत.